युगंधर, दार नको उघडूस. का कुणीतरी मला शोधत इथपर्यंत आला असेल तर? नको काळजी करू, मी आहे ना. तू फक्त आतमध्ये थांब, डोर बंद कर. सर पार्सल होतं तुमचं. थँक्यू. लाली, लाली, डोंट वरी. डिलिव्हरी वाला होता, पार्सल द्यायला आलो. काय झालं तुला? अचानक तू अशी घाबरली का? अरे जामकर साहेबांना संशय आलाय. मी कुठेतरी लपून बसले आणि यांना अडकवण्यासाठी मी मुद्दाम सगळं करते. ओके, जामकरला संशय आला म्हणजे तो शहानिशा करणारच. त्याचीच तर भीती वाटते. ते मला शोधत इथपर्यंत पोहोचले तर? नाही, त्याची काळजी करू नको. एक वकिलाचं घर आहे, इथे कोणीही असं चौकशीसाठी येऊ शकत नाही. जरी त्याला तुझ्यावर संशय आलाय ना, तरी हे विसरू नकोस, तुझी केस मी हँडल करतोय. सो डोंट वरी, तुला काहीच होऊ देणार नाही मी. बरं तू बस, मी नाश्त्यासाठी करतो काहीतरी. सुद्या, ए सुद्या, सुद्या उठ की बाबा. तर किती वेळ झोपणार आहे? उठले का साहेब? वा वा वा. हे तुम्ही बसला काय? नाश्ता द्या की चांगला. हा, हे बघा आता काय करा, आधी नाश्ता द्या आता. हा, मग दुपारच्याला जेवण द्या. मध्ये आधी काय लागलं तर लिंबू सरबत, लस्सी बिस्सी पाहिजे जरा. आणि रातच्याला पंचपक्वानच ठेवा. हा, झेंडा काढून आले नाही का साहेब? सुधाकर, तू नको ध्यान देऊ यांच्याकडं. हा, तू बनव त्याला तुझ्यासारखे लापाट. एक तर तुझं बूड हालत नाही, तू बी त्याला तसंच कर. नोकरी घालून बसलाय, आता घरात पगार बी येणार नाही. आणि बाप आहेच इथं या वयात बी खाऊ घालायला. हा, बसा सगळ्यांनी आता ना निवांत तुंबड्या लावून बसा घरी. मुद्दा म्हणून नाही बसलो मी घरी. हाऊस नाही मला घरी बसायची. आजपर्यंत इमानी इतबारे नोकरी केली मी. कुणाचे 5 पैसे घेतले नाहीत, कुणाला 5 पैशांनी फसवलं नाही. तुमच्या लाडक्या लेकासारखं नाही, स्वतःच्याच बायकोला गायब केलं. मला जेवढं शक्य झालं ना तेवढं मी केलं. घरी पैसे दिल्यात का तर दिल्यात. मागल्या वेळी तो सालगडी ठेवायचा होता, ठेवला. तुमच्या लेकाने फक्त पहिला हप्ता दिला, नंतरचे सगळे हप्ते मी दिल्यात. माझ्या खिशातून पैसे जातात. ए, लय उपकार केलेस की तू. आणि इथंच खातोस ना काय रे? आणि माझ्या माघारी हिस्सा मागायला येशीलच की नाही? हे काय छोटस कर्तव्य केलं तर लगे बापाला ऐकवायला लागला तू. हो मग तुम्हाला मला उचकवायची काय गरज आहे? हा, सस्पेंड काय झालं लगेच तुटून पडताय? आणि खायचं काय? तुम्हाला जर खायला घालायचं नाही ना, तसं सांगा, नाही खात. इतका पण बिनलाजी नाही मी आप्पा. थोडा स्वाभिमान आहे माझ्यात. इथून पुढं जोपर्यंत नोकरीवर रुजू होत नाही ना, या घरातलं अन्न नाही खाणार. सुद्या थांब. काय बोलतोय तू? हे तुझं घर आहे. हा, त्यामुळे हित्त बसायचं आणि हित्त बसून खायचं. बघू कोण काय बोलतंय ते. समजलं का? माझं घर. हा, आई मी म्हटलेलं नीट ऐकलं नाहीस का? आता जोपर्यंत परत नोकरीवर रुजू होत नाही का नाही, या घरातल्या अन्नाला शिवणार पण नाही. नाही सुधाकर. सुधाकर थांब. ए, धाव दे त्याला. लय मास धावतोय आम्हाला. हा, बघू ना किती दिवस मास धावतोय ते. पोटाला खड्डा पडला की येईल बरोबर घरी मग. झालं समाधान? तू नाहीतर काय माझं दाखवला नाहीस. देवाला सोडायचं आणि दगडाची पूजा करायची अशी गत आहे तुझी. ज्याला डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे त्याला टोमणं मारतोय. ज्याला लाथा मारून हाकललं पाहिजे ना त्याचं गोडवं गातोय असतो. त्याचा फर्रा डाबरा त्याचा लवकर, त्याला आली पटकी, त्याचं झालं वाटोळं लवकर.
त्याचं लागलं दार. सुधाकर, जैन साहेब. साहेब माफ करा, मी न विचारता इथं आलो. पण साहेब मला घरी बसवत नाहीये. एवढ्या वर्ष नोकरीची सवय. साहेब घर मला खायला उठतंय. पुण्याला जायचं. पुण्याला का जायचंय सर? लालीला शोधायला. लालीचा शोध घ्यायला पुण्याला? साहेब म्हणजे लाली पुण्यात आहे याचा पुरावा आपल्या. ही फाईल आहे, याच्यामध्ये काही पोस्टर्स आहेत. ते महाराष्ट्रभर हे पोस्टर जाणार होते, लावण्यात येणार होते, पण त्याच्या आधीच कुठे जाळून टाकले हे पोस्टर्स. साहेब तुम्हाला लालीवर संशय? साहेब म्हणजे हा भामटा जे म्हणतोय ते खरं आहे का? नाही नाही, हा आहे ना, याची पण एक लिंक आहे आपल्याकडे. तुझी खबरी आहेत ना पुण्यात? दोघं तिघ आहेत सर. त्यांचा वापर करा, कसून चौकशी करा, त्या लालीचं मागोवा घ्या. थँक्स सर. या पैसे कशाला सर? लागतात. नाही सर. देव थँक्स. जय हिंद. ही पोरं जामकरला नक्की काय सांगत होती? सुधाकर पण सस्पेंड आहे, तरी सुद्धा तो पोलीस स्टेशनला कसा काय आला? बरं आला तर आला, लगेच घाईत निघून पण गेला. नक्की काय चाललंय या जामकरचं? लाली, लाली. नाही काही नाही, ते कोर्टात निघालो होतो. आज एका केसची सुनावणी आहे, तर मला जाणं भाग आहे. तुला हे सांगायचं होतं की अनोळखी माणसांना चेहरा दिसणार नाही याची काळजी घे, आणि जर ओळखीचा असलास तर काय करायचं हेही तुला माहिती आहे. सो काळजी घे. आणि लाली, ती गिल्ट होतं मला, म्हणजे काल जे काही घडलं त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. मी खरंच अगं ते यापुढे मीच माझी काळजी घेईन नीट. काय झालं? तुला पण यायचंय? परत मला लॉक करून गेलास तर? अगं नाही, तसं का करेन मी? एनिवे